तर मी नाराज नव्हतो, फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर रवी राणा यांची ही प्रतिक्रिया। फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे ही इच्छा पूर्ण झाली असं राणा यांनी म्हटलंय। गुन्हेगार कोणताही असो त्यांच्यावर वचक ठेवला जाईल असंही रवी राणा म्हणाले। गुन्हेगारीला लगाम लावला जाईल असं रवी राणा यांनी म्हटलंय। आमदार रवी राणा आपल्या सोबत आहेत। ज्या पद्धतीने तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्ही मंत्रिमंडळात असाल, परंतु त्यानंतर कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान नाही आणि मग नाराजी समोर आली, काय नेमके आजच्या भेटीत घडलंय? अनेक चर्चा चालल्या, मी नाराज आहे आणि मला असं वाटते की ज्या राज्याचे मुख्यमंत्री एवढ्या ताकदनी माझ्यासोबत आहे आणि मंत्रीपेक्षाही जास्त ज्या विश्वासाने ज्या ताकदीने त्यांनी नेहमी माझा साथ दिला ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। आज 1 तास पाऊण तास माझी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली। त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि मोठ्या प्रमाणात आमचं एकमेकांशी मोठी चर्चा झाली आणि मला असं वाटते महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस सारखा चेहरा मुख्यमंत्री झाला हे माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची सौभाग्याची बाब आहे आणि आम्ही ताकदीनं मुख्यमंत्र्याचा वापर जनतेच्या सेवेसाठी करून घेऊ। जे कामं जनतेचे राहील ते हक्काने इथून खेचून आमच्या मतदारसंघापर्यंत घेऊन जाऊ, एवढी ताकद ते आम्हाला देतील आणि त्यांचा पूर्ण ताकद आमच्या सोबत आहे हा माझा विश्वास। इतर ठिकाणी सुद्धा जे सरपंच आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला पाहायला मिळाला, त्यामुळे एक तर इकडे बीडचं प्रकरण आहे, दुसरीकडे हे सगळी प्रकरणं घडताना पाहायला मिळाली। ज्या ठिकाणी अशा घटना होतील त्या ठिकाणी मला असं वाटते गुन्हेगारांनी सुद्धा आता आपलं पूर्ण जे गुन्हेगारी पद्धतीचं जे आंतरण आहे ते आवरलं पाहिजे, नाहीतर त्यांना सगळ्यांना या ठिकाणी गुन्हेगारातून हद्दपार ठेवण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जी कायदा सुव्यवस्था आहे ते मोठ्या प्रमाणे मजबूत करण्यासाठी, पूर्ण पोलीस प्रशासनाला मजबूत बळ देण्यासाठी आज राज्य